नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आता थंडीचे जे आहे माझे पाय एवढे घाणेरडे दिसत आहे, म्हणजे ज्या भेगा आहेत त्या पूर्ण क्लिअर दिसत आहे। तुम्हाला पण असाच त्रास आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। जे आहे मी हे प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे, स्पा जेल सॉक्स। आणि मी हे व्हायरल खूप बघितलं होतं, आता इंटरनेटवर सध्या सुरू आहे। मी म्हटलं चला आपण पण ट्राय करावं काहीतरी नवीन म्हणून। तर हे असं पॅकेजिंगमध्ये मला क्यूट जे आहे ते रिसीव्ह झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचे साइजेस नाही आहेत, इथे लिहिलेलंच आहे वन साइज फिट्स ऑल, म्हणजे सगळ्यांसाठी एकच साइज आहे। आणि मग मी ओपन केले, याच्यामध्ये हे सॉक्स आहे आणि एक त्यांनी पिन दिलेली होती हँग करायसाठी वगैरे, की काय माहिती कॉम्प्लिमेंटरी होती, मला काही कळलं नाही। चला सुरू करूया। तर जे आहे मी मागवलेले आणि हे खूप हेवी आहे। तुम्हाला आतमधलं पण दाखवते। आतमध्ये जे आहे इथे काहीतरी असं एकदम स्टिकी आहे। तर चला, दिवस तर माझा गेला आणि आता रात्र झालेली आहे। तर आता रात्रीच्या पहिलीची जी माझी नाईट रुटीन आहे ते मी शेअर करते। सगळ्यात आधी जे आहे ते फेस वॉश करून घेतला। फेस वॉशसाठी जे आहे मी ते सेटाफिलचं वापरते, जेंटल स्किन क्लीन्झर, ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन। कारण माझी जी स्किन आहे ती थोडी ड्राय आहे। आता नंबर आला सिरम्सचा। तर सिरम्समध्ये माझ्याकडे दोन आहे नाईटसाठी, एक नायासिनेमाइड आहे आणि दुसरं आहे हायड्रोलोरॉनिक ॲसिडवालं ते। तर मी अल्टरनेट किंवा 1-2 दिवसानंतर ते चेंज करत राहते। तर आता मी जे आहे ते नायासिनेमाइडवालं लावते आहे। तर असं छान जे आहे ते फ्यू ड्रॉप्सच टाकायचे, खूप टाकायचं नाही भरभरून। तर छान लावायचं आणि ते छान जे आहे ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आपल्या स्किनमध्ये। ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आधी मॉइश्चरायझर क्रीम लावायची, तुम्ही जी वापरत असाल ती तुम्ही वापरा। आणि तिला पण छान टॅप करून घेऊन पूर्ण आपल्या स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब। मी थोडी छान दिसायला लागली की मला स्वतःलाच पाहावंसं वाटतं। त्यानंतर जे आहे माझे थोडे डार्क सर्कल्स आहे, थोडे नाही भरपूर प्रमाणात आहे। तर त्याच्यासाठी पण मी एक ही पिलिग्रमचंच अंडर आय क्रीम वापरते। तर ही नाईटलाच वापरावं लागते। तर मी अशी खूप वापरत नाही, मला विसरच पडतो मध्ये मध्ये, मला जेव्हा आठवण आली तेव्हा मग मी हे लावते। तर आता गेले 15-20 दिवसांपासूनच मी हे ट्राय करते आहे आणि ही पण छान पूर्ण लावून घेतली स्किनला। त्याच्यामध्ये छान असं मसाज पण केलं। त्यानंतर थंडीमध्ये गरम पाण्यात पाय आणि थोडंसं वेगळीच मजा आहे। थोडंसं ते झोंबलं मला, गरम पाणी केलं आणि त्यामध्ये शॅम्पू टाकला, छान निंबू पिळलं आणि मस्त पाय ठेवले, त्याच्यामध्ये गरम शेकायला घेतले। एवढं मस्त वाटत होतं ना की तुम्हाला काय सांगू। आणि सोबत युगित पण आला त्याचे पाय साफ करायला, स्वच्छ करायला। हे सगळं चाललं आहे सॉक्स विअर करण्यासाठी, कारण तिथे लिहिलेलं आहे त्या सॉक्स विअर करायच्या आधी की तुमचे जे पाय आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, किंवा मग लगेच आंघोळ करून तुम्ही घालू शकता। पण मग ते कंटिन्यू आपण दिवसभर ठेवू नाही शकत, कारण ते त्याच्यावर चालायचं नसतं जास्त। म्हणून मग म्हटलं रात्री छान पाय स्वच्छ करावं। आणि जे स्पा जेल सॉक्स आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये ते आहे। त्याच्यामध्ये त्यांनी आतमध्ये जे आहे ते खूप प्रकारचे जेल्स आणि ऑइल्स वगैरे टाकलेले आहे। त्याच्यामध्ये आहे जजोबा ऑइल, ऑलिव्ह ऑइल, व्हिटॅमिन ई आणि प्लांट एसेन्शियल ऑइल। त्यांना यूज करायचं जे पॅटर्न आहे त्याच्यासाठी आहे की तुम्हाला तुमचे जे पाय आहे ते चांगले स्वच्छ पाहिजे, तेव्हाच ते अफेक्ट करेन। तुम्हाला काही स्किनची ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही हे यूज करू नका। आणि हे कधी पुढे तुमच्या हाताने खराब जरी झाले तरी याला एका सॉफ्ट जेंटल क्लीन्झरनी किंवा पावडरनी तुम्ही वॉश करा हाताने। याला मशीन वगैरे मध्ये टाकायचं नाही, हे त्यांनी क्लिअरली तिथे लिहिलेलं आहे, अदरवाईज ते खराब होऊन जातील। आणि थंडीमध्ये तसे पण आपण सॉक्स घालतोच, आणि कुठली आपण क्रीम वगैरे लावली क्रॅक क्रीम तर ती सगळी ती जाऊन आहे चिकटते त्या सॉक्सला वगैरे। तर त्यापेक्षा जे आहे ते हे छान आहे। आणि या सॉक्समध्ये तुम्ही मॉइश्चरायझर, तुमच्या फेवरेट मॉइश्चरायझर जे पण असेल ते टाकू शकता, किंवा तुम्हाला काही ऑइल वगैरे टाकायचं किंवा एखादी तुमची फेवरेट क्रीम असेल जी तुम्ही वापरत आहे तर ती पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ते घालून तुम्ही विअर करू शकता। आणि ते कुठेच असं लागणार वगैरे नाही किंवा बाहेर पडणार नाही, ते एवढे छान आहे। तर इथे जे मी आहे माझं पूर्ण केलं, आधी 10 मिनटं मला लागले सगळं वॉश वगैरे करायला। त्यानंतर पाय जे आहे स्वच्छ क्लीन करून घेतले, पुसून घेतले। त्यानंतर सॉक्स घेतले, त्यामध्ये ते मी जे मॉइश्चरायझर वापरते ते टाकलं। सध्या गरज नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आज पहिलाच दिवस आहे तर त्याच्यामध्ये आहेत ते जेल्स वगैरे, पण तरी पण मी एक दाखवायला म्हणून तुम्हाला सांगते आहे की त्यामध्ये मी ते टाकलं मॉइश्चरायझर आणि त्याला छान जे आहे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि छान पायामध्ये घातलं। आणि घातल्यावर एवढं छान वाटत होतं की तुम्हाला काय सांगू। फक्त थोडंसं असं ते स्टिकी वाटत होतं आणि एकदम गरम वाटत होतं, थंडी बिलकुल वाटत नव्हती पायाला। आणि चालताना जे आहे ते थोडंसं स्लिप होत होतं ते, त्याच्यामुळे आता झोपायचंच होतं तर काही प्रश्नच नव्हता। तर मग मी असे घालून घेतले आणि त्याच्या बॅक साईडनी मागे मस्त व्हाईट कलरची जे पण युगितनी मस्त पाणी खेळून घेतलं पूर्ण, त्यानंतर त्याचे कपडे वगैरे चेंज केले। सो अशा प्रकारे आजचं आमचं रुटीन होतं। मला पण हे हवे असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा। बघितल्याबद्दल धन्यवाद।